मराठा समाजाच्या संदर्भात माहितीच्या सरकारनं सगळ्या इशारा 40 लाख द्या आणि क्लास 2 अधिकारी बना। एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडे 40 लाख रुपये मागतानाची फोन रेकॉर्डिंग TV9 मराठीच्या हाती। तर विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, एमपीएससी कडून स्पष्टीकरण। केंद्राबाहेर सोयाबीन विक्रीसाठी वाहनांच्या रांगा, तर हमी भावानं सोयाबीन खरेदीसाठी मुदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी। शासकीय सोयाबीन खरेदीची मुदत आज संपणार। महावितरणचं नवीन टीओडी मीटर आता बसवलं जाणार। तर टीओडी मीटर असलेल्या ग्राहकांनी दिवसा वीज वापरल्यास सवलत देण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे याचिकेद्वारे दाखल। आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, राष्ट्रपती मुर्मू दोन्ही सभागृहांना संबोधित करणार। सरकारकडून वादग्रस्त वक्फ मंडळ दुरुस्तीसह 16 विधेयकं आणि 19 कामकाजी दस्तऐवज सूचीबद्ध। महाराष्ट्र सदनातील त्रुटींची मुख्यमंत्र्यांकडून दखल, सदनामध्ये आढळलेल्या त्रुटी तात्काळ दूर झाल्या पाहिजेत, मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा। तर स्वतः यामध्ये लक्ष घालण्याचंही आश्वासन। एसटी महामंडळाच्या आवडेल तिथे कुठेही प्रवास या योजनेचा पास दर महागला। तर पासच्या दरात 55 ते 66% वाढ, शनिवारपासून सुधारित दर लागू होणार। नमस्कार, सुप्रभात। मी मोहिनी सोनार। आपण पाहताय TV9 मराठी आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी। धनंजय मुंडेंचा काल रात्री भगवानगडावर मुक्काम होता। तर भगवानगडावर धनंजय मुंडे यांनी महंतांसोबत चर्चा केल्याचंही कळतंय। महंत नामदेव शास्त्री महाराज धनंजय मुंडे यांच्यामध्ये ही चर्चा झाली आहे। तर धनंजय मुंडे आज भगवान बाबांच्या समाधीचं सुद्धा दर्शन घेणार असल्याची माहिती आहे। सध्याची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। धनंजय मुंडे आज भगवान बाबांच्या समाधीचं दर्शन घेणार आहे। धनंजय मुंडे काल रात्री भगवानगडावर मुक्कामी होते आणि त्याच ठिकाणी त्यांनी इथे महंतांसोबत चर्चा केली आहे। नेमकी काय चर्चा झाली आहे ते अद्याप कळू शकलं नाहीये। मात्र महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे आज सुद्धा ते चर्चा करणार असल्याची माहिती आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल जायकर यांच्याकडून। कुणाल, काय सांगाल? आज धनंजय मुंडे महंतांसोबत चर्चा करणार असल्याचं कळतंय, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच आपण बघितलं की मंत्री धनंजय मुंडे जे आहेत काल भगवानगडावरती दाखल झालेले आहेत। रात्री त्यांनी भगवानगडावरती मुक्काम केलेला आहे आणि नामदेव शास्त्री जे आहेत गडाचे महंत त्यांच्याशी देखील चर्चा केलेली आहे। आपण पाठीमागे बघू शकतो की ही श्री संत भगवान बाबांची समाधी मंदिर आहे आणि ह्या समाधी मंदिरात थोड्याच वेळात धनंजय मुंडे जे आहे ते दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर महंत नामदेव शास्त्री यांच्यासोबत देखील पुन्हा एकदा चर्चा करणार आहेत। खरं तर अनेक वेळेस ते त्यांच्या भाषणातून देखील म्हणतात की भगवानगडावरती आल्यानंतर तर मला एक ऊर्जा मिळते आणि त्यामुळेच धनंजय मुंडे काही संकटात जर असले तर भगवानगडावरती ते नेहमी येत असतात आणि या ठिकाणी समाधीचं दर्शन जे आहे ते घेत असतात। आपण बघू शकतो की काल रात्रीच ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आहेत ते शास्त्री यांच्याशी त्यांनी चर्चा केलेल्या आहेत। आता एकंदरीत आता नेमकी यांच्यामध्ये काय चर्चा झाली हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। कारण एक शक्ती स्थान जे आहेत ते भगवानगड जे आहेत ते मानलं जातं आणि त्यामुळेच मुंडे फॅमिली असेल किंवा या ठिकाणी धनंजय मुंडे जे आहेत ते केलेले आहेत। देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य, तर कायद्याच्या चौकटीतील मागण्या निश्चितपणे मान्य करू अशी ही प्रतिक्रिया। ठाकरे गट आणि काँग्रेसचे काही नेते शिवसेनेच्या वाटेवर, रवींद्र धंगेकर, महादेव बाबर, रमाकांत म्हात्रे, सुभाष बने, गणपत कदम, चंद्रकांत मोकाटे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा। काँग्रेस नेते रवींद्र धंगेकरांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली। तर मुक्तागिरी बंगल्यावर भेट, धंगेकरांसोबत काँग्रेस नेते हुसेन दलवाईंनी सुद्धा शिंदेंची भेट घेतल्याची माहिती। काँग्रेसच्या 2 नेत्यांमध्ये भेट झाल्यामुळे आता ही चर्चेला उधाण। काँग्रेसचे रवींद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता, तर पक्षप्रवेश सुरू आहेत, लोक येत आहेत। धंगेकरांच्या पक्षप्रवेशाच्या प्रश्नावर शिंदेंची सूचक प्रतिक्रिया, तर वैयक्तिक कारणासाठी शिंदेंना भेटलो, धंगेकरांची माहिती। ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर शिवसेनेत प्रवेश करणार, तर फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यामध्ये हा पक्षप्रवेश होणार, ठाकरे गटाला मोठा धक्का। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत अभिषेक वर्मांचाही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, तर अभिषेक वर्मा हे एक भारतीय अब्जाधीश। पालकमंत्रीपदाचा वाद तुमच्या आशीर्वादानं नक्की सुटेल, चेंबूरमधील कार्यक्रमात मंत्री भरत गोगावले यांची प्रतिक्रिया। मंत्री धनंजय मुंडेंनी नामदेव शास्त्रींची भेट घेतली, धनंजय मुंडेंचा भगवानगडावरच आज मुक्काम।
पुणे जिल्ह्यातील शिक्षणाच्या दर्जावरून सत्ताधारी आमदार आणि खासदारांकडून अजित पवारांसमोर प्रश्न उपस्थित। शिक्षणाचा दर्जा सुधारण्याची गरज असल्याचं मत व्यक्त, तर आमदार विजय शिवतारे आणि खासदार मेधा कुलकर्णींकडून हा मुद्दा उपस्थित। पालखी मार्गाच्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, विजय शिवतारेंच्या आक्रमक पवित्र्यानंतर पालकमंत्र्यांचे आदेश। पुणे जिल्हा नियोजन बैठकीमध्ये पालखी मार्गावरून चर्चा। धुळे शहर विकासासाठी ठोस कृती कार्यक्रम राबवावा, पालिकेच्या आढावा बैठकीमध्ये खासदार शोभा बच्छाव यांच्या सूचना, तर मूलभूत नागरी सोयी सुविधा प्राधान्यानं पुरवण्याचे शोभा बच्छाव यांचे आदेश। अक्षय शिंदे प्रकरणामध्ये योगेश कदम यांना नोटीस, तर नोटिशीला योग्यरित्या उत्तर दिलं जाईल, योगेश कदम यांची प्रतिक्रिया। पावसामुळे अक्षयचे बंदुकीवरील बोटांचे ठसे निघाले असल्याची योगेश कदमांची होती प्रतिक्रिया। जातीय तेढ निर्माण करण्यासाठी नितेश राणेंनी पत्र लिहिलं, तर नितेश राणेंनी लिहिलेल्या बुरखा बंदच्या पत्रावर शरद कोळींची टीका। सावंगीतील शाळेमध्ये 14 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना, तर अत्याचार प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालणाऱ्या शाळेला टाळं लावा, छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये दानवे आक्रमक। परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जीव देण्याचा सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचा इशारा, तर मुलाच्या मृत्यूला 1.5 महिना उलटून सुद्धा पोलिसांवर गुन्हे दाखल नाहीत, याला मुख्यमंत्री जबाबदार, सोमनाथच्या आईचा आक्रोश। शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी मागील 10 दिवसांपासून बेपत्ता, अपहरण प्रकरणी 4 आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी, मात्र अशोक धोडींचा सख्खा भाऊ अविनाश धोडी फरार। 10वी-12वीच्या परीक्षेसंदर्भात बोर्डाचा मोठा निर्णय, विद्यार्थ्यांकडून कॉपी आढळल्यास परीक्षा केंद्राची मान्यताच रद्द होणार, सरसकट केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक अदलाबदलीचा हा निर्णय मान्य। सिंधुदुर्गच्या वैभववाडीमध्ये विकास कामांच्या ठेक्यावरून राडा, तर भाजप आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमुळे यामध्ये बाचाबाची। अंबरनाथमध्ये शिक्षकांची शाळेबाहेर फ्रीस्टाईल हाणामारी, शिक्षकाने शरीर सुखाची मागणी केल्याचा शिक्षिकेचा आरोप, हाणामारीत शिक्षिका जखमी, तर ही घटना सीसीटीव्हीत कैद, मारहाण करणाऱ्या शिक्षिकाविरोधात गुन्हा दाखल। इंस्टाग्रामवर गुंड गजा मारण्याचं रील शेअर करणाऱ्या 4 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर पुण्याच्या कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल, अशा प्रकारे दहशत निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा। पुण्यात पाण्याचा प्रश्न पेटला, तर पाणी प्रश्नावरून आता शिवसेना ठाकरे गटाचं आंदोलन, पाणी प्रश्नावरून शिवसेना ठाकरे गटाचा हंडा मोर्चा, आंदोलकांनी अधिकाऱ्यांवर हंडे फेकले। सांगलीच्या कृष्णा नदीतील दूषित पाण्यावर या ठिकाणी हा प्रश्न ऐरणीवर, तर नदीपात्रामध्ये नाल्याचं दूषित पाणी, पालिका आणि प्रदूषण मंडळाकडून कारवाई होत नसल्यामुळे नाराजी व्यक्त। सोयाबीन विक्रीसाठी केंद्राबाहेर वाहनांच्या रांगा, हमीभावानं सोयाबीन खरेदीसाठी मुदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी, शासकीय सोयाबीन खरेदीची मुदत आज संपणार। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजरीला मोठी मागणी, तर बाजरीला 2200 रुपयापासून 3000 रुपयांपर्यंतचा भाव, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 550 क्विंटल बाजरीची आवक। मधुमक्षिका पालन, शेतकऱ्यांनी आता सहभाग वाढवावा, अहिल्यानगर कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन, मधुमक्षिका पालनासाठी आता शासनाकडून अनुदान आणि 1 लाख रुपयांचं विमा संरक्षण। नंदुरबारच्या नवापूरमधील बोकळझर या ठिकाणी महिलांकडून मशरूम शेतीचा प्रयोग यशस्वी, तर शेतीतनं लाखोंचं उत्पन्न मिळालं, तालुक्यातील 25 लाभार्थ्यांकडून मशरूमचं उत्पादन। नंदुरबार जिल्ह्यामध्ये पपई पिकावर मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी संकटात, कुंभमेळा सुरू असल्यामुळे आता जिल्ह्यात पपईला मोठी मागणी। नंदुरबारमध्ये सूर्यफूल पिकाच्या लागवडीमध्ये मात्र भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत, शेतकऱ्यांकडून खरीप हंगामात 9.10 हेक्टर क्षेत्रावर सूर्यफूलची पेरणी। धाराशिवच्या उमरगामधील बलसूर शिवारात शॉक लागून 2 शेतमजुरांचा मृत्यू, तर या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त, पिकाला पाणी देण्यासाठी गेले असताना घडली घटना। करवीर निवासिनी अंबाबाईचा किरणोत्सव सोहळा संपन्न, तर मावळतीच्या सूर्यकिरणांनी किरणोत्सव पूर्ण झाल्यामुळे भाविकांमध्ये आनंद। सांगलीच्या आटपाडीमध्ये रंगणार महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यतीचा थरार, बैलगाडी शर्यतीसाठी 10 एकर क्षेत्रावर मैदान तयार, स्पर्धेसाठी 150हून अधिक बैलगाडी सहभागी होणार। जळगावातील अजिंठा शासकीय विश्रामगृहात रंगकर्मी आणि लोककलावंतांची बैठक संपन्न, प्रयोग परीक्षण आणि यासह महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची रंगकर्मी आणि लोककलावंतांची चर्चा, ढोल ताशांच्या गजरात लेझिम पथकासह पाहुण्यांचं स्वागत। पिंपरी चिंचवडमध्ये चिखली परिसरात अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांना पालिकेकडून नोटीस, तर 4300 व्यापाऱ्यांना अनधिकृत बांधकामांसंदर्भात नोटिसा, 15 दिवसात अनधिकृत बांधकाम हटवण्याचं आवाहन। एसटी बसची भाडेवाढ केल्यामुळे नंदुरबारमधील विद्यार्थ्यांना आर्थिक फटका, मासिक पासचे दर कमी करण्याची नंदुरबारमधील विद्यार्थ्यांची आता मागणी।
40 लाख द्या आणि क्लास 2 अधिकारी बना. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडे 40 लाख मागतानाची ही ऑडिओ क्लिप व्हायरल. तर विद्यार्थ्यांनी या ऑडिओ क्लिपवर विश्वास ठेवू नये, एमपीएससीच्या अध्यक्षांचं विद्यार्थ्यांना आवाहन. पुण्यामध्ये जीबीएसमुळे 56 वर्षीय महिलेचा मृत्यू. 24 तासात 16 नव्या रुग्णांची नोंद. तर रुग्णसंख्या 127 वर. राज्यात आतापर्यंत 2 जणांचा जीबीएसमुळे मृत्यू. पुण्यात गेल्या वर्षभरात जीबीएसचे 185 रुग्ण आढळले. तर आरोग्य विभागाच्या आकडेवारीतनं ही माहिती समोर. सातारा जिल्ह्यामध्ये जीबीएसचे 4 संशयित रुग्ण. शासकीय रुग्णालयामध्ये 2, खासगी रुग्णालयात 2 उपचार. 4ही मुलांची प्रकृती व्यवस्थित असल्याची आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती. नंदुरबार वाहतूक शाखेकडनं बेशिस्त वाहनधारकांवर कडक कारवाई. तर तहसील कार्यालयामध्ये बेशिस्त पार्किंग असल्यामुळे नागरिकांकडनं कारवाईची मागणी. नंदुरबारच्या नवापूरमध्ये गॅस सिलेंडरचा अवैध धंदा. तर आता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडनं 6 जणांवर कारवाई. 37 सिलेंडर, 7 दुचाकी आणि 4 वाहन वजन काटे या ठिकाणी जप्त. अमरनाथमध्ये गॅस कर्मचाऱ्याच्या डोक्यात झाड पडल्यामुळे कर्मचारी गंभीर जखमी. बिल्डरकडून जीसीबीने आता हे झाड पाडतानाची घडली घटना. अनेक गाड्यांचा इथे चक्काचूर. बिल्डरवर कारवाई करण्याची मागणी. चाळीसगाव पोलिसांकडून शब्बीर नगरात 480 औषधांच्या बाटल्या जप्त. चाळीसगाव पोलिसात या संदर्भात गुन्हा दाखल. कारवाईमध्ये पोलिसांकडून 88,520 रुपये किमतीची औषधं जप्त. जळगावच्या चोपडामध्ये तापी नदीतनं वाळूची चोरी करण्यासाठी मातीचा बांध फोडला. तर वाळू चोरट्यांकडून रस्ता उद्ध्वस्त. नदीत बेकायदेशीर बांध टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची सुद्धा मागणी. नाशिकमध्ये रील्स बनवण्यासाठी महागड्या दुचाकी चोरणाऱ्या टोळीला पोलिसांकडून अटक. आरोपींकडून 3 गाड्या घेतल्या ताब्यात. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषानं महिलेची 32 लाखांची फसवणूक. महिलेच्या फिर्यादीवरून विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये मुदतवाढ मिळण्याची मागणी. तर लाभार्थ्यांचं आधार कार्ड अद्ययावत नसल्यामुळे या ठिकाणी आता भाजपचे तालुकाध्यक्ष यांच्याकडून मुदतवाढीसाठी निवेदन. पसंतीच्या घरांसाठी आज सिडकोकडनं शेवटची संधी. यानंतर मुदतवाढ मिळणार नसल्यामुळे सिडकोकडून ग्राहकांना लाभ घेण्याचं आवाहन. पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी 3 वर्षांचा आराखडा तयार. 1,26,00,000 रुपयांचा हा खर्च अपेक्षित. तर मेट्रो, पीएमपी आणि बीआरटी मार्गांचा विस्तार होणार. कल्याण शिळफाटा वाहतूक 5 दिवस बंद. निळजे रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी 5 ते 10 फेब्रुवारी दरम्यान पलावा जंक्शनकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार. मध्य रेल्वेच्या दुर्लक्षामुळे हेरिटेज इंजिन धूळ खात. सीएसएमटी वरून आता दररोज सुमारे 11 लाख प्रवाशांचा प्रवास. वाढती रहदारी लक्षात घेता स्थानकांचा या ठिकाणी परिसराचा विस्तार करण्याचा निर्णय.